सायंकाळची वेळ झालेली होती, म्हणलं थोडंसं फिरून यावं. तर रोड साईडला बघते तर हे एवढं असं मोठं पायनॅपल झालेलं होतं. आता हे थोडंसं पिंक कलरमध्ये येते, तर त्याच्या बाजूलाच ना एक छोटंसं पायनॅपल आलेलं होतं. तर जास्वंदीचं झाड एवढं उंच गेलेलं आहे. त्याला भरपूर अशी फुलं आहेत, पण उंच असल्यामुळे ती फुलं काढायलाच येत नाहीत. आणि मुलं पण माझ्यासोबत आली होती फिरायला, तर एक अर्धा तास तरी फिरून यावं म्हणलं. तर संध्याकाळी 5-5:30चं वेळ होतं हे. आणि नंतर मी हे आज शेंगदाण्याचे लाडू बनवले होते. शेंगदाणे छान असे भाजून घेतले. आता थोडंसं तीळ होतं माझ्याकडे, ते पण मी घातलं होतं एक वाटीभर त्याच्यामध्ये. तर शेंगदाणे, तीळ आणि गूळ असं एकत्रच वाटण केलं ना, शेंगदाणे अगदी बारीक होत नाहीत. जास्त बारीक झाले तरी पण ते लाडू खाताना चिकटतात टाळ्याला. त्यामुळे दोन्ही मिक्स वाटते, तर मग ते व्यवस्थित असं थोडंसं रवाळ होतात. तर त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घातली होती. आता ड्रायफ्रूट्स असतील तर तेही तुम्ही घालू शकता. मी फक्त शेंगदाणे, तीळ आणि गूळ एवढंच घातलं होतं. तर नंतर छान असे लाडू बांधून घेतले. आता मुलांना स्नॅक्सला द्यायला बरं होतं.